लोक पेटच्या बाबतीत अशा सगळ्या समस्या घेऊन येतात तुमच्याकडे. हो. अजून काही वेगळा असा कुठला किस्सा आहे की जो अगदीच म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होता किंवा एक सांगते दुसरा किस्सा. एक बाजी होता, लव्ह बर्ड्स तसं. तर तो त्यांच्या घरातनं संध्याकाळच्या वेळेला उडून गेला. आणि मग ऑब्व्हियसली सगळ्यांची धाकधूक. त्या मॅडमनी फोन केला, त्या तर रडकुंडीला आल्या होत्या की आता अंधार पडायला लागला आणि तो उडून गेला, तर मी काय करू मला कळत. पक्षाशी मी बोलले. तो म्हणला की अगं मी ठीक आहे, मी छान आहे, त्यांना सांग मी घराच्या खिडकीतनं बाहेर गेलो, मग मी लेफ्टला गेलो, मग मी परत लेफ्टला गेलो. तर मी त्यांना विचारलं की हे तो असं सांगतोय बरोबर आहे का. तर त्या हो म्हणल्या, तो असा गेला आणि तो असा गेला. म्हटलं मग आता त्या लेफ्टच्या शेजारी तुम्हाला झाडं दिसतील, त्या प्लॉटमध्ये तो आहे. मग त्या तिकडे गेल्या, तोपर्यंत अंधार झाला होता आणि तो काही दिसेना. आणि तिथे सगळे असं जंगल झालं होतं, खूप सारी झाडं, म्हणजे आत पाऊल ठेवायचं का नाही इथपासनं टेन्शन. मग त्या आणखीन अपसेट झाल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेपासून त्यांचे परत मेसेजेस होते की मी शोधते काय करू. तर मी त्यांना आदल्या दिवशी सांगितलं होतं की मी त्याला रिक्वेस्ट करू शकते की तू इथे आजूबाजूच्या कुठल्याही खिडकीपाशी जा आणि सांग की मी आलोय. आणि मग 11 वाजता त्यांचा मेसेज आला की अहो 9:30 वाजता आमच्या समोरच्या बिल्डिंगमधल्या काकी आहेत, त्या आल्या, त्या म्हणल्या हा घे तुझा पक्षी. तर तो त्यांच्या खिडकीत जाऊन बसला होता आणि मग त्यांनी त्याला आत घेतलं आणि आय एम सरप्राइज्ड की त्याला लेफ्ट राईट हे सगळं कळत होतं आणि त्याला त्यांच्या ओळखीतली माणसंही कळत होती आणि तो तिथे जाऊन बसलाय. अशा शेवटी तो मिळाला. हो. पण सगळेच प्राणी जे असे उडून जातात ते मिळतातच असं होत नाही.